आज माझ्या सकाळची सुरुवात काहीतरी अशी झाली आणि माझ्या लेकीच्या काहीतरी अशी. पाणी खेळणं आमच्या खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. दिवाळी आली आहे जवळ, त्यामुळे मामा मस्त साफसफाई करत होता. बाय द वे मशीनची लिंक हवी असेल तर खाली लिंक टाईप करा. सखीला ओलं व्हायला फार आवडतं. सखीला आणि गौरीला जेव्हा धिंगाणा घालताना बघते ना, तेव्हा असं वाटतं नको रे बाबा दुसरं बाळ. पण ॲट द सेम टाईम जेव्हा त्या दोघी एकमेकींशी असं काहीतरी खेळतात, उठल्या उठल्या एकमेकींना पप्पी देतात, वाटतं यार हवं कोणीतरी. सखीच्या गालावरचे चट्टे इतके वाढले होते की तिला दवाखान्यात नेलं. येता तर मामीच्या मेडिकलमध्ये चक्कर मारून आले. घरी आले, जेवण केले आणि हो, माझी आत्या देखील आली बरं का माहेरी दिवाळीला. लहानपणापासून ती आल्यानंतर आमच्या चेहऱ्यावर आनंदच असायचा, कधीच कुजबूज नसायची, कारण ती खूप कूल आहे. काष्टी पत्त्या घालते तरी पण आजच्या जनरेशनप्रमाणे चालते. आत्या आजी आल्याचा आनंद होताच, सोबत आमचा पिऊ मामा आणि आयुष मामा सुद्धा आलेले होते. मामीच्या मेडिकलमधनं गिफ्ट्स येत होते आणि रोज ते ओपन करायला सखी सगळ्यात पुढे पळते. आयुष पियुष आले होते. आम्ही मस्त मोमोज पार्टी केली. वहिनीने फर्स्ट टाइम ट्राय केले मोमोज, बट तिला काही एवढे आवडले नाही. देन वी हॅड अ ब्लास्ट. कारण पप्पा दादा आणि आत्या गेले होते कीर्तनाला, घरात आम्हीच होतो, त्याच्यामुळे खूप गोंधळ घातला आणि असा छान हसत खेळत संपला आमचा आजचा दिवस.